गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर जी आपल्यासोबत आहे. भाऊ, CGP-सह गेल्या काही दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रात जे काही आंदोलनं झाले त्याला फॉरेन फंडिंग आहे की नाही याची चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे. काय सांगणार? नाही, मी आधीच सांगितल्याप्रमाणे CGP असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात. निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्थ आहे. परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल. देश पातळीवर पण चौकशी सुरू आहे, महाराष्ट्रात पण चौकशी सुरू आहे. निश्चितच ED मार्फत त्या ठिकाणी केंद्र स्तरावर देश पातळीवर ही तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे. मागच्या काळात आपल्या इथे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथे कार्यरत असलेल्या एका संस्थेला मोठ्या प्रमाणात फॉरेन फंडिंग प्राप्त झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्याचा वापर देखील चुकीच्या कामांकरिता करण्यात आला होता आणि त्याच्यावरती कारवाई देखील सरकारच्या वतीनं करण्यात आली. अशा पद्धतीचं चुकीचं काम इतर संघटना संस्थांच्या वतीनं होता कामा नये याची काळजी सरकारच्या वतीनं घेण्यात येत आहे. महाराष्ट्रात कुठल्या संस्थेकडनं ही चौकशी सुरू आहे आणि काय काय आढळलं चौकशीत आतापर्यंत? नाही, आता त्याची चौकशी त्या ठिकाणी फक्त सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या संस्थांचे FCRA अकाउंट्सची डिटेल्स त्या ठिकाणी मागविण्यात येत आहे आणि नंतर याचा वापर कशाकरिता करण्यात येतो आहे याची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे. CGP-चे महाराष्ट्रातले अकाउंट्स पण तपासले जाणार? नाही, मी आधीच सांगितल्याप्रमाणे फक्त CGP हा काही त्याच्यामध्ये घटक नाही आहे. CGP असो किंवा इतर कुठल्याही संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग प्राप्त झालं आणि त्याचा वापर चुकीच्या कामाकरिता करण्यात आला आहे त्याचीच तपासणी या ठिकाणी सुरू आहे. कोण करते, कुठली संस्था करते? पोलीस प्रशासनाच्या मार्फत ही त्या ठिकाणी सुरू आहे. भाऊ, मागच्या वेळेस ATSनं काही तरुणांना ताब्यात घेतलं होतं, चौकशी केली होती. पाकिस्तानी डॉनच्या संपर्कात ते सगळे आले होते, त्याबाबत काय अपडेट? पाकिस्तानमध्ये बसून भारतामध्ये आतंकवादी कार्यवाह्या करण्याचं काम एक आतंकवादी त्या ठिकाणी करत होता. सोशल मीडिया समाज माध्यमाच्या माध्यमातून तो आपल्या राज्यातल्या युवकांना तरुणांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यांच्या माध्यमातून काही कट त्यांनी आपल्या राज्यामध्ये रचल्याची गुप्त माहिती त्या ठिकाणी विभागाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगानं काही ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या, त्याची चौकशी करण्यात आली. परंतु काही जणांचा सहजपणे त्याच्यासोबत संपर्क झाला होता आणि काही जणांनी त्या संदर्भात अजून सखोल इन्क्वायरी चालू आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.